संसर्गजन्य वगैरे नाहीये, अनुवंशिक आहे. आपल्यापासून आपल्या पुढच्या पिढीला हा आजार होऊ शकतो, आपल्या मुलाबाळांना पण हा आजार होऊ शकतो, किंवा आपण त्याच्यामध्ये रुग्ण पण असतो, वाहक पण असतो, असे वेगवेगळे गट आहे त्याच्यामध्ये. त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांना एक नाटिका सादर करणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका, ठीक आहे. त्याच्यामध्ये 4 पात्र आहे. मी सविता म्हणजे पेशंट, ही माझी मम्मी, ह्या आमच्या सिस्टर ताई, आणि ही माझी मैत्रीण रुपाली. हा म्हणजे माझी मैत्रीण म्हणजे पेशंटची मैत्रीण. मी पेशंट होणार आहे, हे माझ्या मम्मी होणार आहे, ह्या सिस्टर ताई किंवा डॉक्टर जे असेल ते आम्हाला माहिती देणार आहे आजाराविषयी. मी सविता राजाराम सुटके, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नागरपूर येथील आरोग्य सेविका आहे. मी रुक्मिणी तायडे, आरोग्य सेविका ठाकखेडा उपकेंद्र. आपण एक नाटिका सादर करणार आहे. नाटिकेचे नाव आहे जागर आरोग्याचा लढा सिकलसेलचा. ही नाटिका आम्ही तयार केलेली आहे आणि ती थोडक्यात तुम्हाला जशी जमेल त्या प्रकारे आम्ही ती करून दाखवणार आहे. ती याच्यासाठी करणार आहे की तुम्हाला समजलं पाहिजे सिकलसेल हा आजार काय आणि कशासाठी, तपासणी कधीपासून सुरू झालेली आहे आणि कधीपर्यंत आहे, त्याच्यावर काय उपचार आहे, काय ठिकाणी, याविषयी सगळं नाटिकामध्ये सांगण्यात येणार आहे. तर ती तुम्ही शांततेने ऐकावं. आम्ही सर्व आरोग्य सेविका, बाकीच्यांनी परिचय दिलेला आहे, मी माझा परिचय देते. स्वातिका ताई, उपकेंद्र मोहरा, आरोग्य सेविका. रुपाली सूर्यकांत जवंगे, उपकेंद्र शेपी बोर्ड. आई लवकर ये ग. मम्मी मला खूप पाय दुखताय माझे, बापरे मम्मी काय करू ग, काही सुधरत नाहीये मला. मम्मी काय झालं सेविका तुला? आई माझे ना पाय खूप दुखताय ग, आतमधून आहे ना असं टोचल्यासारखं होतोय, मला त्रास होतोय, थकवा येतोय, खूप खूप त्रास होतोय, गळून गेले माझे पाय, मला काही समजत नाहीये काय करू. मी तुला म्हणलं होतं बाहेर जातो नको, फिरूच नको, तुला काहीतरी ओलांडण्यात आलं असेल पाहिजे तुला. तू जातो नको बाहेर, तू नेहमी बाहेर जाते. बघ तू काहीतरी पाहिलं तुला, तू काही ओलांडण्यात आलं बघ, तुला काहीतरी कोणी वगैरे केली, त्याच्यामुळे तुला असं झालेलं बघ. नाही का आई, ओलांडा वगैरे काही नको, तू काही पण नको म्हणत जाऊ. बरं मी आता काही लहान नाहीये, ओलांडा बिलांडा सगळं दिसतं मला रस्त्याने. मी काहीच ओलांडलेलं नाहीये, मी शाळेतून सरळ घरी आले, पण माझ्या ना आतमध्ये असं हाडांना आतमधून काहीतरी टोचल्यासारखं असं त्रास होतोय मला. बघ तू काय कर, आपण बाबाचा अंगार आहे, तो अंगार लावून दिलं आणि तुला बरं होऊन जाईल. मी अंगार वगैरे काही नसतो होते, तसं काही नसतं, हे दुख नाही, दवाखान्यात जावं लागलं आपल्याला. हे आजार वगैरे होत असतो, अंधश्रद्धेसारखं ते अंगारा लावा बाबाकडे जा, हे काही नसतं, त्याने काही फरक नाही पडत. तुला माहित नाही का, आपल्याला मला अंगातून आतमधून गरम गरम वाटतं, हात पाय गळल्यासारखे होतात माझे, मला किती धाप लागते चालताना, मला जाणं दवाखान्यात जावं असं वाटतंय. बरं का, कसं करायचं, नको ते अंगारा वगैरे डबल काही म्हणू. हा बघ तुझी मैत्रीण आहे रुपाली, बघ सविता काय झालंय, तुझी पाय दुखताय, टोचल्यासारखं होतंय तिला, बघ तिला काय झालंय बघ बरोबर. ते अंगारा बिंगारा काही नसतो ताई. त्याला का आपण आपल्या आरोग्य सेविकाकडे दाखवून आपलं रक्त तपासून घेऊ, तिथं काय निदान होईल, तिला काय झाले काय नाही, उपचार घेता येईल आपला योग्य. कुठे चालायचं, कुठे आपल्या आपल्या जवळच केंद्रात आहे.